हुतात्मा एक्सप्रेस वाकावजवळ येऊन बंद पडलेले आहे. तरी रेल्वे व्यवस्थापकांनी 1 तास होऊन सुद्धा अजिबात कुठलाही नवीन इंजिन त्यांनी पाठवलेलं नाही. माळरानात गाडी थांबल्या कारणाने लहान मुलांचं हेळसांड होत आहे. तरी कृपया लवकरात लवकर मॅनेज करून गाडी पाठवावी ही रेल्वे व्यवस्थापकाला विनंती आहे. नमस्कार. आज आपण या ठिकाणी आपण बघतो की हुतात्मा एक्सप्रेस ही पुण्यावरनं 5:55 निघाली. आज जवळजवळ साधारण सोलापूरला याच्या अपेक्षित टायमिंग 9:30 होता. परंतु गाडीच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळं हे गाडी या आडरानामध्ये ज्या ठिकाणी कसलीच म्हणजे एक भीतीचं वातावरण या ठिकाणी आहेत, तर लहान मुलं बायका या ठिकाणी प्रवास करतात. परंतु इंजनच्या अशा बिघाड झाल्यामुळं बरेचसे नागरिक या ठिकाणी जे प्रवास करतात ते त्रस्त आहेत. त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की आपण या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया. तुमचं नाव काय? डांगे रामचंद्र. कुठून पुण्यावरून निघाला होता का? पुण्यावरून 5:55 गाडीत बसलो. हां. गाडी दौंडलाच 10 मिनटं लेट आलेली आहे. आणि त्यानंतर आता सध्याचं जे लोकेशन आहे माढा तालुका वाकाव या ठिकाणी गाडी गेली अर्धा ते पाऊण तास झालं थांबलेली आहे. प्रवासी लहान मुलं आहेत, बायका आहेत. इथं पिण्याची खाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही. आणि मध्येच गाडी थांबल्यामुळे सगळीकडं अंधार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण देखील एक प्रकारचं आहे. आणि पुढे गाडी किती वाजता निघेल, काय निघेल, अद्याप कोणत्याही प्रकारच्या प्रशासनाकडून सूचना नाहीत. आणि असाच जर ह्या गाडीचा जर सारखाच जर खोळंबा होत असेल तर जनतेच्या रेल्वे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून जनतेने काय अपेक्षा ठेवाव्यात. आणि प्रत्येक प्रवासी हा आपलं तिकीट काढून रिझर्वेशन करून गाडीत बसतो आहे. त्याला जर अशा प्रकारच्या जर सुविधा मिळत असतील तर शासनाने याची दखल घ्यावी आणि गाडीची असणारी सोय तुरंत लवकरात लवकर करावी. या गाडीला पूर्ण जे डबे आहेत, काही स्लीपर कोच आहेत, काही सिटिंग आहेत, सेकंडचे आहेत, सगळे रिझर्वेशन आहेत. त्यामुळं जे जनरल डबे आहेत, कोणत्याही प्रकारचा जनरल डबा या गाडीला नाही. आणि त्यामुळं सामान्य जनतेची देखील एक मोठ्या प्रकारची असणारी गैरसोय ही निर्माण होत आहे. या ठिकाणी आपण बघता की बऱ्याचशा प्रवाशांची अशी मागणी आहे की या ठिकाणी जे पूर्णपणे गाडी ही कोरोनाच्या काळामध्ये आरक्षित म्हणजे रिझर्वेशन होती, परंतु या गाडीला जनरल असं तिकीट चालू करावं असं या ठिकाणी प्रवाशाचं या ठिकाणी मत आहे. आपण पाहू शकता की हे किती अंधार आहे. या ठिकाणी घनदाट अंधार आहे. या प्रशासनाकडून विचारला असता गाडी किती वाजता चालू होईल याचा काहीही एक नागरिकांना किंवा प्रवाशांना कसलीही कल्पना देत नाहीत. त्यामुळं असे जे प्रकार घडतात हे तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करून जेणेकरून प्रवाशाची गैरसोय पूर्णपणे दूर करावी अशी या ठिकाणी प्रवाशाच्या वतीनं मागणी होत आहे.